शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे शनिवार, तारीख आहे 13, 13 जून आहे तारीख आणि महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आहे, चला तर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, आपण जर मध्य महाराष्ट्रामध्ये जर बघितलं अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, तर या परिसरामध्ये आपल्याला पूर्णपणे सकाळी 4 पासून संध्याकाळपर्यंत पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. आपण जर अहिल्यानगरमध्ये संध्याकाळच्या सुमारास जर बघितलं, तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही जोरदार स्वरूपाचा पाऊस किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसत नाहीये. त्याचबरोबर बारामती, दौंड, केडगाव, फलटण, जेजुरी हा जर परिसर बघितला, सासवड, तर पूर्णपणे कोरडं वातावरण या परिसरात दिसत आहे. त्याचबरोबर आपण सातारा परिसर बघितला, तर सातारा परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर विटा, मायनी, ईश्वरपूर, तासगाव, सांगली या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. जत परिसर बघितला, विजयपूर, तर या भागात देखील हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. सांगोल्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. पंढरपूरमध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. काय विषय काय आहे मित्रांनो, की आता जो जून महिना चालू आहे, या महिन्यामध्ये जरा कमी पावसाचं प्रमाण आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण जर बार्शी, वैराग, भूम, हजर, कळंब, केज हा परिसर बघितला, तर पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण या परिसरामध्ये दिसत आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. अंबाजोगाई, परळी, माजलगाव, त्याचबरोबर रामपुरी, त्याचबरोबर शेलू, परतूर, मोठा, मंठा हा जर परिसर बघितला तर पूर्णपणे कोरडं वातावरण या भागामध्ये आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर जालना, अंबड हा परिसर बघितला तर पूर्णपणे या परिसरात पण आपल्याला कोरडंच वातावरण दिसत आहे. अमरावती, यवतमाळमध्ये पण कोरडं वातावरण आहे. नागपूरमध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. भंडारामध्ये कोरडं वातावरण आहे. आपण जर पुढं जर बघितलं संध्याकाळी वातावरणात काही फरक पडतोय का? तर इथे चंद्रपूरमध्ये ढगाळ वातावरण आहे. गडचिरोलीमध्ये काही प्रमाणात पाऊस होणार आहे रात्री 10च्या दरम्यान 13 तारखेला रात्री 10च्या दरम्यान. भंडाऱ्याला देखील ढगाळ वातावरण आहे. गोंदियाला देखील ढगाळ वातावरण असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा जो महिना आहे या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात काही पाऊस नाही आहे. नंदुरबार, मालेगाव, नाशिक, अकोले पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. अकोले, जुन्नर, उल्हासनगर, मुंबई, वसई, विरार हे सर्व जर परिसर जर आपण बघितला, तर पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. हा जो हवामानाचा अंदाज आहे, हा शनिवारी 13 जूनचा आहे. हा लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचे काही हवामानाबद्दल प्रश्न असतील, तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.